मनसेनेचा असताना या मंचकावर माननीय राजसाहेब नाही आहे आणि म्हणून पहिली त्यांची आठवण करून खरं ते असायला पाहिजे होते. आज न येणाऱ्या ह्या 7 तारीखच्या आत इथे ना सिंधुदुर्गात येतील अशी अपेक्षा करतो मी. या मेळाव्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय उदय सामंतजी, सन्माननीय नितीन सरदेसाईजी, सन्माननीय प्रकाश महाजनी, सन्माननीय संदीप देशपांडेजी, सन्माननीय अविनाश जाधव, सन्माननीय वैभव खेडेकरजी, सन्माननीय बाळ मानेजी, सन्माननीय गजानन राणेजी, सन्माननीय राजेश सावंत, सन्माननीय संदीप कुडतरकर, सन्माननीय राजेश आटले, या मंचकावर उपस्थित असलेले अन्य जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, मनसेना, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले पत्रकार मित्र, मनसेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, मी प्रथम माननीय राजजी ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. मी या ठिकाणी महाआघाडीचा उमेदवार जाहीर झालो आणि आज मनसेनेने माझ्यासाठी ही भव्य सभा आयोजित केली, त्याबद्दल माननीय राजसाहेब आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी अतिशय ऋणी. आज योगायोग बघा, मनसेनेची इथे सभा आहे, बाजूला शिवसेना, उद्धव, उबाटा वगैरे म्हणत नाही, मी नाव डायरेक्ट देतो. ते उबाटावर घेतलं उलटी आल्यासारखं वाटतं आणि म्हणून त्यांची सभा, पलीकडे आमची सभा दोन्ही बाजूला होती, ती संपून मी आलो आहे. बांधवांनो, राजजी किंवा मी या मंचावर बसले, अनेक माझे सहकारी आहेत. माझा आणि मनसेनेचा आजचा संबंध नाही, इथले अनेक जण शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे आहेत आणि म्हणून त्यांचे माझे अगदी जिव्हाळ्याचे जवळचे संबंध आहे. आज ही सभा माझ्याबद्दल आयोजित केली आहे. सन्माननीय नितीन सरदेसाई यांचं भाषण झालं, उदय सामंत यांचं झालं, संदीप देशपांडेंचं अर्ध भाषण मी ऐकलं. पण या सर्वांच्या भाषणातून माझ्याबद्दल, माझ्या कार्याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं. मी अतिशय ऋणी आहे. त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझी उमेदवारी कशी योग्य आहे, मला मत म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी हे मत आहे, हेही त्यांनी सांगितलं. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि राजसाहेबांनी या आघाडीमध्ये ते आघाडीला पाठिंबा दिला, समर्थन दिलं, ते मोदींचं काम आणि कार्य आणि कर्तृत्व पाहून आणि मग चांगल्याला चांगलं म्हणणं ही माणुसकी कोणामध्ये आहे. कधी पत्रकाराने विचारली तर मी राज ठाकरे यांच्यामध्ये आहे असंच सांगेन. का नेहमी माझी मुलाखत घेताना दोन्ही प्रश्न असतात, हा आवडतो का तो आवडतो. आता जिथे आवडतच नाही तो प्रश्न का विचारतात मला कळत नाही. आणि म्हणून माननीय राज ठाकरेजींनी या आघाडीचं समर्थन केलं. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व, काम, या देशाला ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 2014ला 11 नंबरवर देश होता भारत देश, या 9 वर्षानंतर भारत देश
जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी 5व्या क्रमांकावर आणला. एवढेच काय, त्यांनी त्यानंतर सांगितलं मोदी की गारंटी 2030 में भारत दुनिया के अर्थव्यवस्था में तीसरे क्रमांक पे होगा. तिसरे क्रमांक म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर. बांधव नुसतं भारत तिसऱ्या क्रमांकावर येईल, 5व्या क्रमांकावर, एवढं पुरतं कार्य त्यांचं मर्यादित नाहीये. त्या देशातील विविध भागातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी, मग महिला असो, युवा असो, शेतकरी असो किंवा गरीब असो, यांच्यासाठी जी कामं केलेली आहेत, 54 विविध योजना त्यांनी जाहीर केलं, अंमलबजावणी सुरू आहे. आणि त्याचबरोबर योजना देताना ते म्हणाले ये काम गरीबों के लिए है, ये महिलाओं के लिए है, इसका अमल सही होगा, ये मोदी की गॅरंटी आहे. हे त्यांनी सांगितलं. म्हणून मोदींची कामाची पद्धत, मोदींची निर्णय घेण्याची पद्धत, गरीब, महिला, सर्वसामान्य जनता आणि तरुण पिढी, या तरुण पिढीला आधुनिक टेक्नॉलॉजीची जाणीव करून द्यावी, माहिती करून द्यावी आणि तरुणांनी उद्योगधंद्यात यावं, देशाचं उत्पन्न वाढवावं, आयात कमी व्हावी, एक्सपोर्ट वाढावं, या दृष्टीने जे प्रयत्न सुरू केले, सबसिडी सुरू केली, ही सर्व धैर्य धोरण राजसाहेबांना आवडली आणि म्हणून हा पाठिंबा दिलाय असं माझं स्वतःचं मत आहे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला आहात. माझ्याबद्दल मी स्वतः गॅरंटी देणं बरोबर नाही. नितीनने गॅरंटी दिलेली आहे, आताच आमच्या उदय सामंत यांनी दिलेली आहे. नाही आता नाही, आता नाही, मी 7:30 नंतर बोलत नाही. नाही तुम्ही सांगू नका, कोकणासाठी सांगायची गरज नाही. उद्या सकाळचे भेटावं, जाऊ दे सुखरूप. तर बांधवानो, याने विश्वास यासाठी दिलाय, माझी कार्यपद्धत, कामाची पद्धत. मी का पहिल्यांदाच उमेदवारी मागत नाहीये किंवा मी मागितली नाहीये, पक्षाने दिलेली. पण गेल्या 40 वर्षात विविध पदावर मी जी कामं केली आहेत, ती कामं महाराष्ट्राला आणि देशातल्या जनतेने पाहिलेली आहेत. MSMEचा मंत्री म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये देशाचा राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी माझ्या खात्याचं आणि माझं कौतुक केलेलं आहे. आणि त्यामुळे या वेळेला मला जे उमेदवारी मिळाली, नक्कीच मी तुम्हाला सांगतो